नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या देशामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना घडत असतात, सर्वोच्च न्यायालयाचा कुठला महत्त्वाचा निर्णय जर येत असेल, ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या कुठल्या अधिकारावर गदा येते, सर्वोच्च न्यायालयाचं स्वातंत्र्य कुठेतरी धोक्यात येते, अशी कुठली जरी गोष्ट मला वाटत असेल, जाणवत असेल, सर्वोच्च न्यायालयसुद्धा अगदी म्हणजे संविधानाला धरून वागत नाही, अशा प्रकारचं जरी मला काही जाणवलं तर त्याच्यावर मी नेहमी व्हिडिओ बनवत असतो. माझी एक प्रयत्न असतो की आपल्या सगळ्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत आणि जे गोष्टी चुकीच्या आहेत या गोष्टीचीसुद्धा चर्चा त्याच्यामध्ये कुठेतरी होणं गरजेचं आहे. जर आपण सगळ्यांनी चर्चाच केली नाही आणि सगळं मोकळं जर सोडून दिलं तर हे सगळे लोक नागडा डान्स करतील. ठीक आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना चर्चा करणं या सगळ्या घटनेवर नेहमी गरजेचं असतं. मी नेहमीच ते आपल्या यूट्यूब चॅनलवर करत असतो. मागचे काही महिने कुठल्याही विषयावर व्हिडिओ मला बनवता आला नाही, कारण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना सगळ्यांना माहिती आहे की आमच्या मॅडमची प्रेग्नन्सी होती, त्यामुळे तिच्यासोबत मी गावाकडे होतो. प्रेग्नन्सी नेहमीच आनंददायक असते असं नाही आहे. ठीक आहे, बऱ्याच वेळेस बऱ्याच अडचणी येतात. अगदी सुरुवातीच्या महिन्यापासून बरेच काही गोष्टी आम्हाला झेलाव्या लागल्या, पण आपल्या सगळ्या लोकांच्या आशीर्वादामुळे, सगळ्यांच्या तुमच्या प्रेमामुळे ठीक आहे, सगळं काही शेवटी आता सुरळीत पार पडलेलं आहे. एक गोंडस मुलगी आपल्या परिवारामध्ये तिचा समावेश झालेला आहे. मी सगळ्यांना तो फोटो व्हिडिओ पण पाठवलेला होता. बऱ्याच लोकांनी मला मेसेज केले की सर, एवढ्या लहान मुलाचा तुम्ही फोटो वगैरे टाकू नका. पण जे आनंद मला झालेला होता, असं वाटलं की आपल्या कराड लॉ क्लासेसच्या पूर्ण फॅमिलीसोबत तो शेअर करावा. आणि तुम्ही सगळ्यांनीसुद्धा खूप जास्त शुभेच्छा मला दिल्या. खूप सुंदर सुंदर मेसेज आले. जवळपास 5,000+ मेसेजेस तुमच्या सगळ्यांचे आलेले आहेत. ठीक आहे, मी फक्त स्क्रोल करूनच बघितले ते. आता अजूनही त्याच्यामध्ये ते सगळे मेसेजेस पाहणं झालेलं नाही आहे. त्याबद्दलसुद्धा एक व्हिडिओ बनवून तुमच्या सगळ्यांचे आभार मानणार होतो, पण त्यावेळेस ते शक्य झालं नाही. असो, या निमित्ताने आपल्या सगळ्यांचे, तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम आशीर्वाद दिलेला आहे त्या सगळ्यांबद्दल आपल्या सगळ्यांचे फार फार आभार. आपल्या गोंडस मुलीचं नाव आपण मैथिली ठेवलेलं आहे. असो, तर मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगत होतो, ज्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. व्हिडिओ असा आहे, बोलण्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी पक्षाच्या ज्या प्रवक्त्या म्हणजे अगोदरच्या ज्या प्रवक्त्या होत्या, मागच्या वर्षभराखाली त्या प्रवक्त्या होत्या, आरती साठे यांची आता बॉम्बे हायकोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून त्याच्यामध्ये कुठेतरी नियुक्ती करण्यासाठी कोलॅजियमने शिफारस दिलेली आहे. हा विषय जेवढा दिसतो तेवढा साधा नाही आहे. तर बरेच लोक त्याच्यामध्ये, बऱ्याच लोकांचं चालू आहे की हे कायद्याला धरून आहे का, हे संविधानानुसार आहे का. तर हे संविधानानुसार आहे. संविधानानुसार याच्यात चुकीचं काही नाही आहे. कोलॅजियम पद्धती जी आहे, आत्तापर्यंत कोलॅजियमच्या बाबतीत असं होतं, मी नेहमीच एक घटना सांगत असतो. एक विद्यार्थ्याचा मला फोन आला, म्हणे सर, मला फार कष्ट घ्यायची तयारी आहे, तुम्ही सांगाल ती गोष्ट करायची माझी तयारी आहे, पण मला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश व्हायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश व्हायचं आहे. आता ते फर्स्ट इयरचा विद्यार्थी होता. त्याला निराश करून त्याच्यामध्ये मला काही त्याच्यामध्ये समाधान मिळणार नव्हतं. मी त्याला सांगितलं त्याच्यापुरतं, किंवा तू चांगल्या पद्धतीने अभ्यास कर, कायद्याचा चांगला जाणकार हो, ठीक आहे, आपलं कष्ट जे आहेत ते प्रामाणिक ठेव, तू त्याच्यामध्ये एवढ्या पद्धतीने अभ्यास जर करत गेलास, अगोदर JMFC हो, डिस्ट्रिक्ट जज हो, त्याच्यानंतर तुला सर्वोच्च न्यायालयाचा जज वगैरे सुद्धा होता येईल. ठीक आहे, पण मनामध्ये कुठेतरी खोटं बोलण्याचं गिल्ट होतं. तुम्ही किती जरी अभ्यास केला, तुम्ही JMFC होऊ शकता, तुम्ही डिस्ट्रिक्ट जज होऊ शकता, तुम्ही सरकारी वकील होऊ शकता, तुम्ही ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर होऊ शकता, पण तुम्ही हायकोर्टाचं जज किंवा सुप्रीम कोर्टाचं जज तुमच्या अभ्यासाच्या जीवावर होऊ शकत नाही. ठीक आहे, हे मनावर कुठेतरी ओझं होतं माझ्या, जे मी त्याला सांगू शकलो नाही. ही दुःखाची गोष्ट आहे की हायकोर्टाचं जस्टिस जरी व्हायचं असेल, सुप्रीम कोर्टाचं जस्टिस जरी व्हायचं असेल, तर बेसिक क्वालिफिकेशन काय की तुमचा पप्पा जज असला पाहिजे हायकोर्टाचा, सुप्रीम कोर्टाचा, तुमचा काका कोणीतरी जज असला पाहिजे. ठीक आहे, चुकीचं आहे पण आहे. ठीक आहे, ही जी निराशा आहे ही आपल्या फील्डमध्ये आपल्याला, जे आपण म्हणतो की नेपोटिझम बाहेर जो तुम्हाला पाहायला मिळतो, ठीक आहे, तो भयंकर प्रकारचा नेपोटिझम आपल्या ज्युडिशरीमध्ये आहे. बरेच लोक म्हणतात ज्युडिशरीमध्ये सर फक्त म्हणजे हायर कास्टचे लोक वगैरे असतात. ठीक आहे, असं काही नाही आहे. हायर कास्टमधले लोक किंवा लोअर कास्टचे लोक असं नाही आहे. ठीक आहे, ते एक पर्टिक्युलर वेगळाच क्लास तयार होऊन बसलेला आहे. जसे राजकीय घराणे आपल्याकडे आहेत, तशाच प्रकारचे ज्युडिशियल घराणे आपल्या देशामध्ये कुठेतरी बनवून बसलेले आहे. आता हे एक तर डाग लागलेलाच होता ज्युडिशरीच्या अपॉइंटमेंटला, पण तरी कसे का असेनात निर्णय तरी योग्य द्यायचे. म्हणजे जरी थोडंसं वडील जरी समजा कशाही प्रकारचे असले तरी त्याच्यामुळे जरी ज्युडिशरीत गेले असले तरीसुद्धा थोडंसं न्यायाला धरून ते निर्णय द्यायचे. बाकी सामान्य लोकांना, फर्स्ट जनरेशन लोकांना डावललं जरी जात असलं
तरीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांचे निर्णय जे होते ते राजकीय धार्जिने नव्हते. जे सरकार आहे त्या सरकारच्या स्मरणार्थ त्याच्यामध्ये पायघड्या घालण्याच्या सरकारपुढे अशा प्रकारचे निर्णय त्या लोकांचे असायचे नाही. आता नवीनच एक प्रकार सुरू झालेला की जे लोक म्हणजे ही काही गोष्ट पहिल्यांदा आता घडलेली नाही आहे. ठीक आहे, तुम्ही मद्रास हायकोर्टामध्ये एल व्हिक्टोरिया गौरी ज्या होत्या यांचंसुद्धा असंच झालं. ह्यासुद्धा पॉलिटिकल पार्टीला असोसिएटेड होत्या, याच पॉलिटिकल पार्टीला, आणि असोसिएटेड असतानासुद्धा त्याच्यामध्ये त्यांचं नाव जे आहे ते जजेससाठी रिकमेंड करण्यात गेलं होतं. आता मला एक गोष्ट या ठिकाणी म्हणायची आहे, तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा, की आता कॉलेजियम जे आहे थोडंसं बॅकग्राऊंड चेक वगैरे करतं म्हणे, काही कारण वगैरे सांगत नाही. एखाद्या व्यक्तीला का न्यायाधीश तुम्ही निवडता याच्या मागचं कारण कुठलंही कॉलेजियम कोणालाही सांगत नाही. ठीक आहे, तर तुम्ही जर पॉलिटिकल पार्टीचे प्रवक्ते जे मागच्या 1 वर्षाखाली प्रवक्ते होते अशा लोकांना जर तुम्ही त्याच्यामध्ये हायकोर्टाचा जज बनवत असाल, आम्ही इकडे क्लासमध्ये शिकून बेजार आहे की बाबा तुम्ही राजकीय पोस्ट वगैरे टाकू नका. ठीक आहे, तुमचं कोणीतरी बॅकग्राऊंड चेक करेल, आपल्या फेसबुकवरनं काही राजकीय पोस्ट टाकले असलं तर काढून टाका, असं आम्ही ह्या JMFCच्या पोरांना सांगतोय. ठीक आहे, JMFC सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनची तयारी करणाऱ्या पोरांना आम्ही राजकीय ह्याच्यामध्ये जाऊ देत नाही. तुम्ही डायरेक्ट राजकीय प्रवक्ते तुम्ही लोक त्याच्यामध्ये डायरेक्ट बॉम्बे हायकोर्टाच्या याच्यामध्ये जस्टिस म्हणून घेत आहे, तर तुम्ही ढेकळाचा बॅकग्राऊंड चेक करताय का? काहीतरी बॅकग्राऊंड चेक करत असताना थोडंसं म्हणजे त्याच्यासाठी काळजी घ्यायला पाहिजे. कॉलेजियमकडनं सुद्धा जर अशा गोष्टी होत असतील तरी फार दुर्दैव आहे. सरकारने त्याच्यामध्ये एवढ्या पद्धतीनं जर ज्युडिशरीला सरकार इन्फ्लुअन्स करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते फार चुकीचं आहे. सध्याच्याला आता ही गोष्ट जी आहे ती फार चुकीची आहे असं म्हणण्यापेक्षा ह्या गोष्टी आपल्याकडे फार दिवसापासून चालू आहेत. ठीक आहे, काल परवासुद्धा आपण 2 दिवसाखाली एक आपण जजमेंट बघितलं. ठीक आहे, म्हणजे दिवांकर दत्ता जे जस्टिस दिवांकर दत्ता सुप्रीम कोर्टाचे जज आहेत. ठीक आहे, त्यांनी राहुल गांधींना म्हणजे असंच कमेंट त्याच्यामध्ये केली की तुम्ही जर भारतीय असता तर तुम्ही अशा प्रकारचं स्टेटमेंट का केलं नसतं. काय स्टेटमेंट केलं होतं त्यांनी की भारताचा काही प्रदेश जो आहे तो चीन त्याच्यामध्ये अक्वायर करत आहे, चीन त्याच्यावर कब्जा करत आहे. आणि बऱ्याच लोकांनी हे सांगितलेलं आहे, बऱ्याच लोकांनी हे उघड करण्याचा प्रयत्न केलेला आहे की चीन 50-60 किलोमीटर भारताच्या सीमेमध्ये आलेला आहे. आता हे जर कुणी सांगत असेल, तुम्ही त्याला जर अशा पद्धतीने म्हणजे पॉलिटिकल स्टेटमेंटसारखं तुम्ही करत असाल, अपोजिशन पार्टीच्या लीडरने जर काही बोललं तर त्याला गृहमंत्री जसं संसदेमध्ये उत्तर देतो की तुम्ही भारतीय असता तर तुम्ही असं बोलला नसता. ठीक आहे, त्याच प्रकारचे स्टेटमेंट जर ज्युडिशरी करायला लागली तर कसं चालायचं? ज्युडिशरी जे आहे या आज आपण किती दिवस आपण मागचे जे तुमचे आपले जे सगळे जजेस होते, ठीक, यांच्या म्हणजे यांनी जे कर्तृत्व बजावलेलं आहे यांच्या कर्तृत्वावर आपण म्हणतो की लोकांचा अजूनही ज्युडिशरीवर विश्वास आहे. ठीक आहे, म्हणजे लोकांनी किती दिवस विश्वास ठेवायचा? एक दिवस त्याच्यामध्ये लोक जे आहेत ते उठून पेटून उठतील आणि ज्युडिशरीवर सुद्धा लोकांचा विश्वास राहणार नाही. ठीक आहे, थोडंसं कुठेतरी तारतम्य या सगळ्या लोकांनी बाळगायला पाहिजे असं मला वाटतं. जरी तुम्ही आता तुमच्या बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट येऊ शकतात, तुम्ही करू शकता कमेंट बॉक्स तुमचा, तुम्ही त्याच्यामध्ये काय तुम्हाला उत्तर टाकायचे तुम्ही टाकू शकता की सर तुम्ही क्लासेस घेताय, तुम्ही JMFCच्या पोरांना शिकवताय आणि तुम्ही मग ते हायकोर्टाच्या जजबद्दल कॉलेजियमबद्दल तुम्ही कसं काय बोलायला पाहिजे. ठीक आहे, जर मला एकच म्हणायचं की जर आपण सगळे जर बोललो नाही ना, ठीक आहे, तर हे सगळं त्याच्यामध्ये फार जास्त बिघडत जाईल. ज्युडिशरी जे आहे ते आपल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये सांगितलं आहे. आता ह्याच्यामध्ये जी आरती साठेंची जी रिकमेंडेशन करण्यात आलेलं आहे, शिफारस करण्यात आलेली आहे, ह्याच्यामध्ये काय संविधानिकदृष्ट्या अयोग्य काही आहे का? तर ह्याच्यात अयोग्य काही नाही आहे. संविधानामध्ये सांगितलं की कॉलेजियम असेल, कॉलेजियम सांगेल, कॉलेजियमने सांगितलेलं आहे त्याच्यानुसार प्रेसिडेंट अपॉइंटमेंट करतील. ठीक आहे, मुळात तर संविधानामध्ये फक्त एवढंच दिलं होतं की प्रेसिडेंट फक्त कन्सल्टेशन करतील आणि त्यानंतर अपॉइंटमेंट करतील. त्याच्यावर खूप साऱ्या लोकांनी ऑलरेडी त्याच्यामध्ये कष्ट घेतलेले आहेत. आज मी जे थोडंसं काही बोलून माझं कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, माझे कष्ट याच्यापुढे फार लहान आहेत. आपल्या AC ऑफिसमध्ये बसून थोडंसं एक व्हिडिओ बनवणं म्हणजे माझे फार कष्ट नाही आहेत. ठीक आहे, खूप जास्त लोकांनी त्याच्यामध्ये फार जास्त कष्ट घेतलेले आहेत. ठीक आहे, सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड असोसिएशन जे आहे या संघटनेनं सुद्धा त्याच्यामध्ये यासाठी फार कष्ट घेतलेले आहेत की प्रेसिडेंट आपल्या मनमानी पद्धतीने अपॉइंट करू शकत नाही कोणत्याही व्यक्तीला जज म्हणून. कन्सल्टेशन जे असेल ते बंधनकारक असेल. फर्स्ट जजेस केस असू द्या, सेकंड जजेस केस असू द्या, थर्ड जजेस केस असू द्या, ठीक आहे, फोर्थ जजेस केस असू द्या, ह्या सगळ्या जजेस केसमध्ये शेवटी त्याच्यामध्ये आता आपण ह्या कन्क्लुजनवर पोहोचलेलो आहोत की कॉलेजियम जे आहे ते कॉलेजियमने जे जजेस लोकांचे नावं दिले तेच नावं त्याच्यामध्ये प्रेसिडेंटने जज म्हणून अपॉइंट करायला पाहिजे. प्रेसिडेंट आपली मनमानी त्याच्यामध्ये चालवू शकत नाहीत. असं असतानासुद्धा जर कॉलेजियम जर पॉलिटिकली मोटिवेटेड लोकांना जर ॲड करत असेल
ज्युडिशरीमध्ये, उद्या हे लोक कोलॅजियममध्ये सुद्धा येतील. आणि जर हे अशा पद्धतीने एखाद्या पॉलिटिकल पार्टीने अपॉइंट केलेले त्यांचे प्रवक्ते जर कोलॅजियममध्ये आले, तर इथून पुढे जे जजेस लोक असायला पाहिजे ते फक्त आणि फक्त कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीचे होतील. ठीक आहे. मग यावेळेस मात्र त्यानंतर मग कधी केशवानंद भारतीसारखं जजमेंट येऊ शकणार नाही. त्यानंतर ADM जबलपूरसारखं जजमेंट येऊ शकणार नाही. ठीक आहे. ADM जबलपूरमध्ये जे डिसेंडिंग ओपिनियन आलं होतं, हे सगळे जजेस मग तुम्हाला ज्युडिशरीमध्ये दिसणारच नाही. आज आपण एवढ्या वर्षानंतर केशवानंद भारती जजमेंटचा उच्चार करतो. केशवानंद भारती जजमेंटमध्ये जे बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आलेलं आहे, ठीक आहे, याच्याबद्दल आज आपण कितीतरी म्हणजे त्याचं कौतुक करतो की जजेस लोकांनी किती कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ठीक आहे. जस्टिस भगवती यांचं सुद्धा आपण त्याच्यामध्ये कितीतरी नाव घेतो. राईट टू लाईफ जो आहे, म्हणजे माणसाला फक्त जनावराप्रमाणे जगण्याचा अधिकार नाही आहे, तर डिग्निफाईड लाईफ जगण्याचा अधिकार आहे. हे जस्टिस भगवती तुम्हाला इथून पुढे ज्युडिशरीमध्ये तसे दिसणार नाही. ठीक आहे. जस्टिस भगवतींना सुद्धा कुठेतरी ज्युडिशरीमध्ये येण्याचा मार्ग राहावा म्हणून ज्युडिशरी पार्लमेंटपेक्षा वेगळी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सरकार जे आहे, ज्याला आपण पाहिलं की सुप्रीम कोर्टाने बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की यू आर नॉट अ विल ऑफ पीपल. तुम्ही लोक विल ऑफ पीपल नाही आहे, तुम्ही यू आर जस्ट अ विल ऑफ मेजॉरिटी. आपल्या देशामध्ये मेजॉरिटी जी आहे ती फक्त आणि फक्त मेजॉरिटीच्या जीवावर सरकार निवडून येत असतं. म्हणजे एखादा व्यक्ती जर आमदार व्हायचा असेल तर त्याची जी कॉन्स्टिट्युएन्सी असते, त्या कॉन्स्टिट्युएन्सीमधल्या फार तर फार 30% लोकांचा त्याच्याकडे सपोर्ट असतो. बाकीचे 70% लोकांचं म्हणणं असतं की आम्हाला हा आमदार नको आहे, आम्हाला दुसरा पाहिजे. कारण आपण इलेक्शनमध्ये द फर्स्ट पास द पोस्ट नावाची पद्धती आपण वापरतो. त्याच्यामुळे हा प्रकार आपल्याकडे आहे. असो, सांगायचं तात्पर्य काय आहे की हे जे फक्त विल ऑफ मेजॉरिटी आहे, सध्याच्याला जे आपल्याकडे समजा NDA सरकार आहे, यांच्याकडे भारतातल्या किती टक्के लोकांचं म्हणणं आहे की NDA सरकार असायला पाहिजे. तर कुठला जरी त्याच्यामध्ये नेता असेल, कुठला तरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये असं असतं की त्या नेत्याने त्याच्यामध्ये फारच जास्त मतदान मिळवलं, बाकीच्या लोकांचं डिपॉझिट जप्त झालं, तर तिथे लोकांची इच्छा असते की हाच व्यक्ती आम्हाला आमदार पाहिजे. पण बाकी ठिकाणी ते 10 लोक निवडणुकीला उभे आहेत. ठीक आहे. त्यातले याने 10% मिळवलं, दुसऱ्याने 5% मिळवलं, तिसऱ्याने 15% मिळवले मतदान, तिसऱ्याने 20% मिळवलं, आणि जो जिंकला त्याने समजा 25% मिळवलं, तोच त्याच्यामध्ये आमदार असतो. त्यामुळे जे निवडून आलेलं सरकार असतं, सहसा 25 ते 30% लोकांचं म्हणणं असतं की आम्हाला हा व्यक्ती नेता म्हणून पाहिजे. असे लोक जर समजा लोकांच्या विरोधात काम करायला लागले तर त्याच्यामध्ये फार देशाचं मोठं नुकसान होऊ शकतं. मी तुम्हाला सांगितलं की ह्या आता आरती साठेंचं जे रिकमेंडेशन शिफारस करण्यात आलेली आहे, ही संविधानादृष्ट्या तुम्ही लीगल आहे का असं जर विचारलं तर ते लीगल आहे. कोणालाही तुम्ही त्याच्यामध्ये अपॉइंट करू शकता. आणि मी मागचं जे तुम्हाला सांगितलं L. व्हिक्टोरिया गौरी यांचीसुद्धा अपॉइंटमेंट सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आली होती, पण ते सगळं निकाल लागण्याच्या अगोदरच त्यांची अपॉइंटमेंट झाली. आणि पुढे सुद्धा ऑनरेबल जस्टिस चंद्रचूड साहेब होते. आता कोलॅजियमनेच रिकमेंडेशन केलं होतं, त्याला चुकीचं कसं काय म्हणणार. तर त्यांनी त्याच्यात एवढं सांगितलं की एखाद्या व्यक्तीची फक्त पॉलिटिकल आयडिओलॉजी काय आहे, ठीक आहे, याच्यानुसार त्याचा ह्याच्यावर येण्याचा अधिकार आम्ही नाकारू शकत नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी एक गोष्ट अशी म्हणायची आहे की कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी मग कुठे आहे. ठीक आहे. संविधानाची नैतिकता जी आहे ती कुठेतरी टिकून राहायला पाहिजे. सगळ्याच गोष्टी जर आपण फक्त लिगल चष्म्यातनं बघायला लागलो तर अशा वेळेस त्याच्यामध्ये जे आहे ते ह्या सगळ्या गोष्टींचं पालन होणार नाही. जे ज्युडिशरी इंडिपेंडंट असणं गरजेचं आहे, सरकारपासून वेगळी असणं गरजेचं आहे. जस्टिस भगवती यांनी काल परवा म्हटलं की मी कुठल्याही म्हणजे निवृत्तीनंतर मी कुठल्याही प्रकारचं पद घेणार नाही. सध्याच्याला आपण जे पाहतोय की तुम्ही जज असताना तुम्ही जे काही सरकारच्या बाजूने तुम्ही जे निर्णय देत आहात त्याचं बक्षीस म्हणून तुम्हाला कोणी राज्यसभेचा चेअरमन, राज्यसभेचा कोणी त्याच्यामध्ये खासदार होतं आहे, कोणी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलचा चेअरमन होतं आहे, कोणी त्याच्यामध्ये इकडे ह्युमन राईटचे वगैरे पोस्ट मिळतात कोणाला. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने कुणी कुठल्या राज्याचा गव्हर्नर होते. तर हे सगळं जे आहे, काही जजेस लोक तर बेंचवर असताना रिटायरमेंट त्याच्यामध्ये घेऊन, कंपल्सरी रिटायरमेंट घेऊन त्याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीच्या वतीने निवडणुका लढवत आहेत. हे सगळं जे आहे हे संविधानामध्ये याच्यावर जरी बंधनकारक नसेल, याच्यावर जरी काही अडचण नसेल, याच्यावर जरी काही विरोध संविधानाने केलेला नसेल, तरीसुद्धा संविधानाची जी मॉरॅलिटी आहे, ठीक आहे, त्याबद्दल कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे. ह्या संस्था थोड्याशा वेगळ्या जर राहिल्या, ठीक आहे, तरच कुठेतरी आपल्या देशाचं भलं होऊ शकतं, तरच ह्या संस्थांचं त्याच्यामध्ये कुठेतरी काम चांगल्या पद्धतीने चालू शकतं. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये जे दिलेलं होतं की ज्युडिशरी एक्झिक्युटिव्हपासून पूर्णपणे सेपरेट पाहिजे, ठीक आहे, ते फक्त आणि फक्त DPSPच राहून गेलेलं आहे. ते जे आहे ते आपल्या इन्स्टिट्युशनली त्याच्यामध्ये त्या पद्धतीने काम करताना आपल्याला दिसत नाही आहे. बरेच जजेस लोकांचे निर्णय जे आहेत, म्हणजे जजेस लोकांवर सुद्धा एक ठप्पा पडलेला आहे. जजेस लोक कोर्टामध्ये जे असतात ते फक्त शांततेने ऐकून घेऊन निर्णय देण्यासाठी असतात, पण जजेस लोक सध्याच्याला पॉलिटिकल पार्टीचे प्रवक्ते म्हणून कामं करत आहेत.
त्यामुळे दुसऱ्या एखाद्या पॉलिटिकल पार्टीच्या प्रवक्त्याला जज करणे ह्याच्यामध्ये फार चुकीचं असं वाटण्यासारखं काय आहे, म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीनुसार जर वाटत नसेल, पण जे सगळं एकंदरीत होतं ते चुकीचं आहे असं मला कुठेतरी वाटतं. आपल्या सगळ्यांना काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.